आज श्री अनिल देशमुख इनकी स्पेशल रिट पिटिशन माननीय सुप्रीम कोर्ट में हियरिंग के लिए थी। ये सिर्फ अकेली रिट पिटिशन नहीं थी, इसके साथ पौने 200 स्पेशल लीव पिटिशंस अगेंस्ट द एनफोर्समेंट डायरेक्टरेट्स वेरियस सेक्शंस और रिलीफ्स इनके लिए थी। माननीय ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने श्री अनिल देशमुख इनकी स्पेशल लीव पिटिशन जो है वो डिसमिस नहीं की हुई है। उन्होंने केवल इतना कहा है कि आपकी जो बाकी इंटरिम रिलीफ्स थी, जैसे स्टे टू इन्वेस्टिगेशन, स्टे टू समन्स या स्पेशली नो कोर्सिव एक्शन, इनके लिए क्रिमिनल प्रोसीजर कोड में अल्टरनेट एफिकेस रेमेडी है। तो आप वो रेमेडी जो है वो पहले उनका यूटिलाइजेशन कीजिए। हम आपके स्पेशल लीव पिटिशन को पूरी तरह से और ऑल सब्सटैंटिव लॉ पॉइंट जो है उन पे सुनने के लिए तैयार है। माननीय ऑनरेबल सुप्रीम कोर्ट को उसमें कोई दिक्कत नहीं थी, तो इसलिए ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने कहा है श्री अनिल देशमुख स्पेशली और बाकी एक 8 से 10 और नई जो स्पेशल लीव पिटिशंस फाइल हुई थी, तो उनमें उन्होंने कहा है कि आप अल्टरनेट रेमेडी जो है उनका पहले इस्तेमाल कीजिए और उसके बाद में आप सुप्रीम कोर्ट में आइए। दूसरा उन्होंने कहा है कि आपकी स्पेशल लीव पिटिशंस कोर्ट पूरी तरह से पूरे जो सेक्शंस है, स्पेशली सेक्शंस 45, सेक्शन 50 इनको जो चैलेंज किया हुआ है उनको पूरी तरह से ऑनरेबल सुप्रीम कोर्ट की जो स्पेशल बेंच कॉन्स्टिट्यूट की गई है, ऑनरेबल जस्टिस खानविलकर, ऑनरेबल जस्टिस कृष्ण मुरारी और ऑनरेबल जस्टिस रामासुब्रमण्यम, तो इनके जो स्पेशल बेंच है वो स्पेशल बेंच पूरी तरह से स्पेशल लीव पिटिशन ऑन सब्सटैंटिव लॉ पॉइंट्स पे सुनने के लिए तैयार है। इसलिए श्री अनिल देशमुख इनकी स्पेशल लीव पिटिशन ये डिसमिस नहीं की गई है। उन्हें सिर्फ इतना कहा गया है कि आपकी जो इंटरिम रिलीफ्स है उनके लिए आप एप्रोप्रिएट कोर्ट में जाइए। टुडे स्पेशल लीव पिटिशन ऑफ श्री अनिल देशमुख was heard by the special full bench of the Honorable Supreme Court, consisting of Honorable Mr. Justice Khanvilkar, Honorable Mr. Justice Krishna Murari and Honorable Mr. Justice Ramasubramaniam. The Honorable Supreme Court was pleased to observe that it would be hearing the special leave petition of Mr. Anil Deshmukh along with other special leave petitions on all substantive law points. The Honorable Supreme Court has not dismissed the petition of Shri Anil Deshmukh. Mr. Deshmukh's petition came up for hearing along with almost 175-180 special leave petitions which have challenged various sections of the PMLA Act and the actions of the Enforcement Directorate. The Honorable Supreme Court observed that since there are alternate efficacious remedies, especially in terms of stay to the investigation or no coercive action. So therefore, the petitioners, including Mr. Anil Deshmukh, should first approach the appropriate courts for these reliefs which have been which are there as per the Criminal Procedure Code. Therefore, the Honorable Supreme Court has only observed that Shri Deshmukh may approach the appropriate courts for these interim reliefs as per the Criminal Procedure Code, and all the substantive law points which have been raised by Shri Deshmukh in his special leave petitions would be heard by the Honorable Supreme Court. The SLP has not been dismissed by the Honorable Supreme Court. It would be taken up in due course when the full bench of the Honorable Supreme Court does its next sitting. Therefore, the SLP of Mr. Anil Deshmukh has not been dismissed. He has only been directed by the Honorable Supreme Court to approach appropriate courts for the purpose of getting any interim reliefs that he may so want to avail as per the relevant sections of the Criminal Procedure Code. आज श्री अनिल देशमुख यांची माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ईडीने जे समन्स बजावलेले आहेत त्या मॅटरच्या आणि त्या PCIRच्या संदर्भात त्याला क्वॉश करावं आणि अजून
त्याच्या अनुषंगाने असलेले काही इंट्रीम रिलीफ्स, जसे समन्सला स्टे करावं, इन्व्हेस्टिगेशन स्टे करावं, नो कोअर्सिव्ह ॲक्शन, याकरता आज त्यांची याचिका सुप्रीम कोर्टमध्ये स्पेशल बेंच 3 जजेसची बेंच होती, जे माननीय जस्टिस श्री खानविलकर, जस्टिस श्री कृष्ण मुरारी आणि माननीय जस्टिस श्री रामसुब्रमण्यम यांच्या बेंचसमोर आज हिअरिंग झाली. नुसती श्री अनिल देशमुख यांचीच नाही, तर जवळजवळ 1.25 ते 200 पिटिशन्स हे सगळे एकत्रित टॅग्ड अलॉंग होते. आणि त्या दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की आम्ही तुमचे पूर्णच्या पूर्ण जी स्पेशल लीव पिटिशन आहे SLP, ती पूर्णच्या पूर्ण ऐकून घ्यायला तयार आहे. जे जे काय तुमचे सबस्टॅन्टिव्ह लॉ पॉईंट्स आहेत, ते सगळेच्या सगळे लॉ पॉईंट्स आम्ही तुमचे पूर्ण ऐकून घेऊ. काही त्याच्यामध्ये अडचण नाही. फक्त जे इंटरिम रिलीफ्स आहेत, एस्पेशली नो कोअर्सिव्ह ॲक्शन, जे पिटिशनर्स म्हणता आहेत, तर त्याकरता तुमच्याकडे अल्टरनेट एफिकियस रेमेडी आहे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या अंडर. त्यामुळे त्या रेमेडीज तुम्ही आधी त्याचा यूज करावा आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्या ॲप्रोप्रिएट कोर्ट्समध्ये जावं, असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पिटिशन डिसमिस केलेलं नाही, तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुमचं सबस्टॅन्टिव्ह लॉ पॉईंट्सवर सगळं अगदी व्यवस्थितपणे ऐकून घेऊ, काही त्याच्यामध्ये अडचण नाही आहे. आणि ती जे आपली SLP आहे, इन्क्लुडिंग बाकीच्यांच्या पण SLP, जसं म्हटलं जातं 1.25 SLPsच्या आसपास आहेत आणि EDच्या बऱ्याचशा प्रोव्हिजन्स याच्यामध्ये चॅलेंज झालेल्या आहेत, इन्क्लुडिंग सेक्शन 45, सेक्शन 50. तर ह्या सगळ्या SLPs आणि श्री देशमुख यांची SLP ही कोर्ट आता पुढच्या डेटला ज्यावेळेस ही स्पेशल बेंच बसेल, त्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालय ती पूर्ण नीट ऐकून घेणार आहे.